एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची पुण्यामध्ये एमपीएससी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच आहे। परवा रात्री या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं होतं आणि आजही सकाळी हे आंदोलन सुरूच आहे। एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला रोहित पवार यांनी भेट दिलेली आहे। काल त्यांनी भेट दिली होती आणि आजही रोहित पवार सकाळी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि आयबीपीएसची परीक्षा एकाच दिवशी घेतली जाते, त्यामुळे विद्यार्थ्यांचा संताप अनावर झाला आहे। विद्यार्थी आक्रमक झाल्याचं दिसतंय। राज्यातील विद्यार्थ्यांना एकाच दिवशी 2 परीक्षा देणं शक्य नाही, त्यामुळे एक परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी त्यांची आहे। राज्यसेवा पूर्व परीक्षा काही दिवसांनी पुढे ढकलावी अशी मागणी हे विद्यार्थी करताना दिसून येत आहेत। पुणे ज्या ठिकाणी एमपीएससीची तयारी करण्यासाठी राज्यभरातील विद्यार्थी येत असतात, अभ्यास करत असतात, या ठिकाणी मात्र आता परीक्षा काही दिवसांवर असताना या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू असल्याचं दिसतंय। आणि यावर बोलण्यासाठी, प्रतिक्रिया देण्यासाठी स्वतः रोहित पवार आपल्या सोबत जोडले गेले आहेत। त्यांच्याकडे आपण जाऊयात। रोहित पवार सर, आपण बघतोय 25 तारखेला परीक्षा आहे, एक नाही तर 2 परीक्षा आहेत, मात्र विद्यार्थी अभ्यास करण्याऐवजी आंदोलन करताना दिसतात। त्यांच्यावर मुळात ही वेळ का आली असा सवाल उपस्थित होतोय। एक तर दोन्ही परीक्षा एकत्र येऊ नये याची दक्षता ही आयोगाने आणि सरकारने घ्यायला पाहिजे होती, जी घेतली गेली नाही। त्याच्याबरोबर या सर्व विद्यार्थ्यांच्या मागण्या अशा आहेत की जी राज्यसेवाची परीक्षा आहे त्याच्यामध्ये कृषी सेवा सुद्धा ऍड करण्यात यावं, कारण का जी परीक्षेची पद्धत असते एक ऑब्जेक्टिव्ह पद्धत असते, आता ही सब्जेक्टिव्ह होणार आहे। त्यामुळे हा शेवटचा चान्स आहे। गेल्या 8-10 वर्ष मुलांनी ऑब्जेक्टिव्हवर अभ्यास केलेला आहे, त्या पद्धतीने परीक्षा देण्याची तयारी त्यांनी केलेली आहे। त्यामुळे या सगळ्या विद्यार्थ्यांचं मत आहे की जी 25 तारखेची जी परीक्षा आहे ती एखाद महिन्यानी पुढे ढकलली जावी। कृषी आयोग, कृषी सेवा हे सुद्धा राज्यसेवामध्ये ऍड करण्यात यावं, जागा वाढून द्याव्या। ब आणि क याच्या परीक्षा आणि जागा गेले 1.5 वर्ष भरले गेले नाहीत, त्या सुद्धा जागा जास्तीत जास्त देण्यात याव्या आणि निर्णय लवकरात लवकर करण्यात यावा। खरं तर हा निर्णय परवा घ्यायला पाहिजे होता, पण मला माहित नाही आयोगाने दुर्लक्ष का केलं या मागण्यांकडे, कारण या मागण्या तशा 2 ते 3 महिन्यापूर्वीपासून या सगळ्या विद्यार्थ्यांकडून मुख्यमंत्री, मंत्री आयोगाकडे मांडल्या गेल्या आहेत। तिथं दुर्लक्ष केलं गेलं, आम्ही विषय मांडला, आमच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं। आता ह्या विद्यार्थ्यांसाठी स्वतः हा लढा उभा केलेला आहे। काल एक शिष्टमंडळ हे आयोगाला भेटलेले, आयोगाने सांगितलं की आम्ही सकारात्मक आहोत, सकाळी 10 वाजता आम्ही निर्णय सकारात्मक दृष्टिकोनातून घेऊ। आता तो निर्णय जर झाला नाही तर विद्यार्थ्यांची ताकद ही सरकारला, आयोगाला बघायला मिळेल। आणि पवार साहेबांनी स्वतः तिथं सांगितलेलं आहे की जर योग्य असा निर्णय युवांच्या बाजूने घेतला गेला नाही तर स्वतः दुपारी येणार आहे। क्लास ओनर सुद्धा कालपासून इथं आहेत, मी स्वतः त्यांच्या बरोबर इथं पाठिंबा देण्यासाठी रात्रीपासून इथं बसून आहे। त्यामुळे अनेक राजकीय विचाराचे लोक इथं या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी इथे उपस्थित आहेत। निश्चितच रोहित पवार सर, आता काय निर्णय येतो याकडे लक्ष आहे, मात्र मुळामध्ये एमपीएससी मध्ये स्कॉलर असतात आणि या विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन त्यांना अधिकारी ते बनत असतात। तर अशा वेळेला सगळ्यांनाच माहिती आहे की स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी हे 2-3 परीक्षा देत असतात। मग ही परीक्षा मुळात आधीच 2 परीक्षा एकाच दिवशी का ठेवल्या गेल्या, ही गफलत का झाली असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। कारण याआधी सुद्धा एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलेली होती, वेगवेगळे मुद्दे उपस्थित केले होते, पण आता पुन्हा एकदा विद्यार्थ्यांवर आंदोलन करण्याची वेळ आली आहे। आयोगाचा आणि सरकारचा अभ्यास कमी पडला। जर तुम्ही दक्षिण भागामध्ये गेला तर केरळ आणि काही इतर राज्यांमध्ये त्यांनी घेतलेल्या परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत। आता तिथं विद्यार्थ्यांनी आंदोलन न करता तिथं निर्णय घेतला गेला। आता या सरकारला, म्हणजे महाराष्ट्र सरकारला कळत नाही का की बाबांनो विद्यार्थ्यांना या अडचणी येऊ शकतात। 2 एक्झाम आता एकत्रित आलेल्या आहेत। आता बँकिंग तसं बघितलं तर ऍडव्हान्स मध्ये ते टाइम टेबल जाहीर करतं, त्यामुळे आयोगाने कुठेतरी चूक केलेली आहे। ती चूक लपवण्यासाठी मग आता जे काही खटाटोप ते करत आहेत, पण त्यांचा खटाटोप, त्यांची चूक लपवण्यासाठी या लाखो युवांचं भवितव्य त्या अडचणीत आलंय ना, याबद्दल कोण बोलणार, कोण करणार? तुम्ही तुमची भूमिका घेत असताना म्हणता की हे होऊ शकत नाही, बाकी राज्य करतात, तर उगाच कारण न देता मुलांच्या बाजूने मुलांच्या ज्या कुठल्या मागण्या आहेत त्या मान्य करून त्यांना न्याय हा दिलाच पाहिजे। त्यासाठी जे काय करायचं सरकारने करा, नाहीतर आयोगाने करा। विद्यार्थ्यांच्या पेशन्स अजून तुम्ही वाट बघू नये एवढीच विनंती इथं करतो। निश्चितच रोहित पवार सर, एक शेवटचा प्रश्न, तुम्ही एक मोठं विधान केलेलं होतं विद्यार्थ्यांच्या आंदोलनाविषयी, तुम्ही बांगलादेशचं उदाहरण दिलेलं होतं आणि तुम्ही म्हणताय की आता जेव्हा शरद पवार या ठिकाणी भेट देतील त्यावेळेला सरकारला हे परवडणार नाहीये, याचा अर्थ काय? याचा अर्थ एकच होतं की बांगलादेशचं जे उदाहरण आम्ही दिलं तिथं विद्यार्थ्यांनी एक आंदोलन उभं केलं
विद्यार्थ्यांनी तिथं असलेली सत्ता ही उलटून टाकली. म्हणजे विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे जेव्हा सरकार कुठलेही असो दुर्लक्ष करतं, हे फक्त तिथंच घडलं नाही, अनेक देशांमध्ये घडलेलं आहे. त्यामुळे राज्य सरकार जे आपलं आहे त्यांनी विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करू नये एवढीच मागणी आणि एवढंच मत त्या ठिकाणी मी व्यक्त केलं होतं. आता विद्यार्थी इथं बसलेले आहेत, त्यामुळे अजून विलंब न करता निर्णय हा 10:30 पर्यंत जाहीर झालाच पाहिजे अशी या सगळ्या विद्यार्थ्यांची मागणी. असे काही 4 विद्यार्थी आहेत, ते अन्नाचा कण काल 12 तासापासून त्यांनी खाल्लेला नाही आणि पुढे जोपर्यंत निर्णय येत नाही तोपर्यंत ते खाणार नाही असंही त्यांनी तिथं जाहीर केलेलं आहे. निश्चितच रोहित पवार सर, त्यांची मागणी मान्य होईल अशी आशा आपण करूयात, कारण हे विद्यार्थी गावाखेड्यातून आलेले असतात, राज्यभरातून आलेले असतात आणि तयारी करत असतात, त्यामुळे त्यांची मागणी मान्य होईल असं अपेक्षा आपण या ठिकाणी करूयात. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी लोकशाही मराठीला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.